विद्यार्थी दशेतील काही पुण्यांपैकी सर्वात पहिलं शिकण्यासारखं पुण्य म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग. अर्थात शिक्षक शिकवत असताना मुलांनी शिक्षकाकडे लक्ष देऊन ऐकणे. पण मुलांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी झाला आहे. तर ते ऍक्टिव्ह लर्निंग कसं करतील? आपलंच बघा ना, 2-3 सेकंड मध्ये जर एखादा रील आवडला तरच आपण तो पूर्ण रील पाहतो, नाहीतर लगेच स्क्रोल करतो. मुलांचं पण तसंच झालंय. जर 5 ते 7 मिनिटांमध्ये शिक्षकांनी टॉपिकचं इंट्रोडक्शन चांगलं दिलं तर ते फक्त पुढच्या 15 मिनिट शिक्षकाकडे लक्ष देतील, नाहीतर 1 तास वर्गात बसून राहतील, पण ऍक्टिव्ह लिसनिंग करणार नाहीत. याचमुळे शिकवताना लक्ष न दिल्याने मुलांचा विषय अवघड जातो किंवा शिकवलेलं कळत नाही. म्हणून मुलांना ऍक्टिव्ह लिसनिंग काय असतं आणि ते कसं केलं पाहिजे हे सांगणं फार आवश्यक आहे. ऍक्टिव्ह लिसनिंग ही एक कम्युनिकेशन टेक्निक आहे, जिथे श्रोता पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो, समजतो, प्रतिसाद देतो आणि जे शिकवलं जातं ते लक्षात ठेवतो किंवा लक्षात राहण्यासाठी लिहून घेतो. मग आता मुलांना ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग कशी करायची? जो धडा शिक्षक शिकवणार आहेत तो धडा मुलांनी आधीच वाचून घेतला पाहिजे. कदाचित धडा वाचल्यावरती मुलांना काहीच कळणार नाही, पण जेव्हा शिक्षक तो धडा शिकवत असेल तेव्हा वाचलेल्या गोष्टी का कळल्या नव्हत्या या क्युरिओसिटीनं मुलं लक्ष देऊन ऐकतात आणि ज्या गोष्टी कळल्या आहेत त्याची उत्तरं मुलं सांगायला लागतात. त्यामुळे मुलांचा अटेन्शन स्पॅन पण वाढतो आणि एकदा का अटेन्शन स्पॅन वाढला की मुलांची अंडरस्टँडिंग ही वाढते. मग आपल्या मुलांना ऍक्टिव्ह लर्निंगचं पुण्य करायला प्रोत्साहन द्या आणि अग्रसंदनीमध्ये त्याची नोंद ठेवायला चालू करा. या नोंदीमुळे तुम्हाला हे लक्षात येईल की मुलांनी कोणत्या धड्याचे ऍक्टिव्ह लिसनिंग केले आहे.